आखाती देशातील युद्धाची झळ आता विवाह सोहळ्यांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। पिंपरी चिंचवडमधील जगताप कुटुंबियांच्या घरी लग्न आहे। लग्न सोहळा म्हटलं की आनंदाचे क्षण असतात, परंतु जगताप कुटुंबियांच्या चेहऱ्यावरती चिंतेचं सावट निर्माण झालेलं आहे। कारण गणेश जगताप यांच्या पुतणीचं लग्न आहे, परंतु ऐनवेळी त्यांना कळवण्यात आलेलं आहे की आम्ही तुम्हाला जेवण उपलब्ध करून देऊ शकत नाही, कारण युद्धामुळे गॅसचा तुटवडा झालेला आहे। जगताप आत्ता आपल्यासोबत आहेत। आनंदाचा क्षण खरं तर लग्न म्हटल्यानंतर असतं, परंतु थोडं चिंतेचं सावट दिसतंय तुमच्या कुटुंबावरती। आणि काय झालं की आज सकाळी अचानक केटरिंगवाल्यांचा कार्यालयवाल्यांचा फोन आला की बाबा तुमचा कार्यक्रम घेऊ शकत नाही आम्ही, गॅसची खूप टंचाई झालेली आहे, तर त्याच्यातनं त्या कसा कार्यक्रम करणार। तर त्यासाठी आता मला बोलवण्यात आलेलं आहे की बाबा तुमचा कार्यक्रम घेण्याचं शक्य नाही म्हणून। आणि परंतु हे लग्न ठरवण्याची प्रक्रिया कधीपासून सुरू होती, कधी आपण जी तारीख काढलेली आहे ती काढली आणि यासाठी कशा प्रकारे सगळं नियोजन केलेलं होतं? आम्ही साधारण जानेवारीमध्ये बुकिंग केलेलं आहे या संपूर्ण याचं। एप्रिलमध्ये माझी 19 एप्रिल तारीख होती एंगेजमेंटची आणि 13 मे लग्नाची तारीख होती। तर त्याच्यामध्ये हे दोन्हीचं असं अचानक त्यांनी कळवलं की नाही करू शकत नाही आणि अनिश्चितता आहे। असं नाही की बाबा ठीक आहे 8 दिवसानंतर आहे, 15 दिवसानंतर आहे, असं काही असतं तर आपल्याला विचार करता आला असता, पण आता तर दोन्ही नसल्यामुळे तो अवघड परिस्थिती। काय वर मंडळीकडे काय कळवणार तुम्ही आणि काय ठरवलंय आता? तोच आता मोठी चिंतेचा विषय झालेला आहे की आता काय करता येईल आपल्याला, याच्यातनं काय मार्ग काढता येईल, पण अवघड आहे। जरी आपण डिझेल पेट्रोलचा काही विचार केला तरी त्याची सुद्धा निश्चितता नाही। किती मंडळी ना म्हणजे किती वराडींना आपण आमंत्रण दिलेलं होतं, आता त्या सगळ्यांना कळवण्याची वेळ आलेली आहे आपल्याकडे? साधारणतः 3-1 हजार लोक होते आमच्या त्या लोकांना सगळ्यांना, आणि सगळ्यांना आम्ही कळवणं म्हणजे आपलं हे होतं ना। ठीक आहे आपल्या मुलीकडच्यांचं ठीक आहे, मुलाकडच्यांना सांगणं सुद्धा अवघड होतं। जेवणाविना लग्न करणं पण काही संयुक्तिक वाटत? हो, आता आपल्याकडे ती समाजात प्रथाच आहे, त्यामुळे तो काही विषय नाही। तर आता मार्चचा महिना आहे, परीक्षेचा काळ आहे, त्याच्यामुळं फार काही लग्न या महिन्यात नाही आहेत, परंतु एप्रिल आणि मे या 2 महिन्यांमधले 30 दिवस असे आहेत जिथं लग्नासाठी उत्तम मुहूर्त आहेत आणि हा मुहूर्त धरून शेकडो कुटुंबांमध्ये आता लग्न सोहळे आहेत। जगतापांप्रमाणे आणखी एक इथं आहेत ज्यांना ऐनवेळी कळवण्यात आलं आहे की तुमचा साखरपुडा असेल किंवा लग्न सोहळा असेल हे थांबवण्याची गरज आहे। काय आता पुढं काय करायचं ठरवलं? आज आम्हाला अचानक LG कॅटरर्स अण्णा कुदळ्यांचा फोन आला। ते म्हणाले आता थोडा गॅसचा तुटवडा आहे, त्यामुळं तुम्ही आम्ही बुकिंग केलं होतं जानेवारीमध्ये साखरपुडा लग्नाची तारीख। आता काय करता? आता आम्ही त्यांना सांगितलं होतं की बरेच पाहुण्यांना आम्ही आमंत्रण दिलेलं होतं, पण आता काय करणार, आम्ही मुलाच्या लोकांना बी सांगितलं होतं की या तारखेला लग्न होणार आहे, पण आता गॅसचा तुटवडा असल्यामुळे अण्णांचा फोन आलेला होता। आनंदाच्या क्षणी एक हा धक्काच बनावा लागेल। हो, आनंदाच्या क्षणी हा धक्काच बनावा लागेल। आता याच्यात काहीतरी सरकारने थोडाफार निर्णय घेतला पाहिजे। खरं तर पिंपरी चिंचवड शहरामध्ये 450 केटरर्स हे नोंदणीकृत आहेत, ज्यांनी जानेवारी महिन्यापासून या ऑर्डर जे आहेत ते घ्यायला सुरुवात केली। आता जे ऑर्डर घेतलेत त्या रद्द करण्याच्या त्यांच्याकडून सूचना दिल्या जात आहेत, संदेश दिले जात आहेत, फोनवरून कळवलं जात आहे। पुढं तर ऑर्डर घेण्याचा प्रश्नच येत नाहीत। आता आपल्यासोबत पिंपरी चिंचवड केटरर्स असोसिएशनचे अध्यक्ष अण्णा कुदळे आहेत। मोठा हा धक्का येऊन बसलेला आहे, मोठं संकट आलेलं आहे दिसतंय तुमच्या सगळ्या या केटरर्सवर। तुम्ही सगळ्याकडे बघत असाल पण आज जे मुलाकडचे लोक आहेत ते जे प्रश्न विचारतात ते सगळ्यांना धडधडत माहीत झालं की सिलेंडर अचानकपणे बंद केले। आता उद्या कार्यक्रम करणं पॉसिबल नाही। या लोकांनी 3-3 महिने अगोदर बुकिंग काय सगळी छान सेवा मिळावीत म्हणून लोक आज इकडे येतात, आणि हे अशा पद्धतीने सिलेंडरच मिळणार नसेल तर कार्यक्रम कसे होणार? कुठलाच कार्यक्रम होऊ शकत नाही। म्हणजे लोकांना आपण असं पण म्हणू शकत नाही की फक्त हॉल घ्या, पण जेवण असतं, तिथल्या लोकांना लांबून येणाऱ्या पाहुण्यांना जेवण देणं किंवा त्यांचा पाहुणचार करणं पहिल्यापासून चालत आलेली रीतभात आहे। आता एरवी लग्न सराईतली एखादी मुहूर्त म्हटलं तर एका दिवशी किती लग्न पिंपरी चिंचवड शहरामध्ये होतात, आणि मग 2 महिन्याचा हा कालावधी म्हणताय तुम्ही, 30 तारखा म्हणताय तुम्ही, तर मग किती लग्न सोहळे होऊ शकतात इथं? पिंपरी चिंचवडमध्ये 500-550 लग्न एका दिवसाला मुहूर्ताच्या दिवशी होतात पिंपरी चिंचवड शहरात।
मग तुम्ही 30 मुहूर्त म्हणताय म्हणजे किमान 15,000 लग्न होती. मग 10-12 हजार तर लग्न 100% होणार आहे. तुम्ही साधारणतः बघा इथं दिलेलं आहे, हे जे राऊंड असतो हे बुकिंगचं असतं. आता मार्चमध्ये माझ्याकडे 1, 2, 3, 4. आता तुम्ही एप्रिलमध्ये गेले की ह्या डेट्स आहेत. आता तुम्हाला मेच्या दाखवतो. ठीक आहे, 1, 2, 3, 4, 5, 14 पर्यंत बुकिंग आहे सगळी. म्हणजे ह्या समजा साधारणतः 30 डेट झाल्या तरी 12-15 हजार लग्न ह्या 2 महिन्यात होणार आहेत. आणि एप्रिल मे मध्ये जी काही बुकिंग असते म्हणजे ह्या केटरिंगवाल्यांचं आमचा जो रोजगार असतो, रोज आमच्याकडे येणारे काम 450 केटरर्स कडे किती लोक कामाला असतील सगळे? नाही, 25,000 कामगारांचं उभं राहील. एकाकडे 100 आहेत. म्हणजे आता समजा माझ्याकडे 2-250 आहेत. पण हा एप्रिल मेचा सीझन असा असतो की या केटरिंगवाल्यांना नोव्हेंबर, डिसेंबर आणि एप्रिल मे याच्या 4 महिन्यावर यांचे 8 महिने चालतात. कंटिन्यू सगळीकडे रोज लग्न होत नाही. मुहूर्ताचे लग्न म्हणजे दिवाळीमध्ये काही मुहूर्त असतात, आता उन्हाळ्यामध्ये काही मुहूर्त असतात. पण या 4 महिन्यावर अवलंबून असतं आमचं सगळं. म्हणजे 45,000 कुटुंबाच्या रोजगाराचा प्रश्न निर्माणच होणार. हो 100% निर्माण होणार. त्यातूनही समजा गॅस, व्यावसायिक गॅस उपलब्ध करून देण्याची तयारी कुणी दाखवली, तुम्ही ते मिळवलं तर त्याचं अवाजवी दर असणार. मग तुम्ही प्रति थाळी माग दर वाढवण्याची पण मानसिकता निर्माण झाली. सिलेंडरचा जर का भाव त्यांनी वाढवून दिला असेल तर मला त्या डिशवर 10-20% काही ना काहीतरी लावा लागणार, कारण मी तो एवढ्या महागात विकत घेतोय. म्हणजे आता समजा सिलेंडर 1800 रुपयाला होता, तो जर का 3,000 झाला, 4,000 झाला तर त्याचे मला थाळी मागं 10%-20% रेट वाढवावंच लागतील. आता मला तर असं वाटतं की काही कस्टमर ते आम्ही सिलेंडर घेऊन येतो, तुम्ही कार्यक्रम करा, असं पण वाटायला लागलं की ज्यांच्या कुठं ओळखी असतील, सिलेंडर मिळत असतील. आता माझ्याच पुतण्याचा 16 तारखेला साखरपुडा आणि याच कारल्यात. आता मला स्वतःला सांगायची वेळ आली मुलीकडच्यांना की कार्यक्रम थांबवावा लागेल म्हणून. काय म्हणजे माझ्यावर आली ही वेळ आता पहिली. त्याच्यामध्येच मी आलो. जगताप कुटुंब आहेत, वाळके आहेत, तर हे म्हणतात कसं करणार. पण आता काय आहे, एवढ्या आनंदाच्या ठिकाणी हे असं झालंय. प्रत्येकाला मुलीच्या वडिलांना माहित असो लग्नामध्ये काय त्यांना खूप आनंद असतो या गोष्टी, नाही होऊ शकत त्या गोष्टी. आणि काही लाईन पण आलेली नाही की बाबा 8 दिवस बंद ठेवू, महिनाभर बंद ठेवू, कधी मिळणार याची शाश्वतीच नाही. त्याच्यामुळे डेट्स काढणं नाही सध्या. एप्रिल मे मध्ये डेट काढणारच नाही, तशी लाईन येत नाही, गाईडलाईन काय. आम्ही आता विचारतो, सांगतात आम्हाला एजन्सीवाले की केंद्राने बंद केले. ठीक आहे. असं लग्न सोहळा म्हटलं की या लग्न सोहळ्यामध्ये उत्तम मेजवानी असावी असा अट्टाहास वर आणि वधू या दोन्ही कुटुंबियांकडून केला जातो. मात्र या युद्धजन्य परिस्थितीमुळे व्यावसायिक गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. त्यामुळं आता लग्न सोहळ्यात उत्तम मेजवानी तर सोडा, जेवण मिळेल का याची शाश्वती सुद्धा कोणी द्यायला तयार नाहीये. त्यामुळं एकीकडं जेवण मिळण्याची शाश्वती नाही, त्यातच जर आपण गॅसचं कुठून तडजोड केली, जुळवाजुळव केली तर हे केटरर्स म्हणतायत की आता 10 ते 20% प्रति थाळी मागं आपल्याला दरवाढ करावी लागेल. त्याच्यामुळं एकीकडं आनंदाच्या या क्षणामध्ये लग्न सोहळ्यात जेवण मिळण्याची शाश्वती नाही, दुसरीकडे जेवण मिळालंच तर 10 ते 20% अधिकचा पैसा जो आहे तो खर्ची घालावा लागणार आहे. त्यामुळंच या शेकडो कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण असतानाच त्यांच्यावरती या युद्धामुळे चिंतेचं सावट सुद्धा निर्माण झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिमुल्ला, ABP माझा, पिंपरी चिंचवड. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.